हॅलो माय डिअर फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 10वीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 1 बघणार आहोत. हा धडा स्टार्ट करण्याआधी तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते, आजपासून आपण आपल्या 10वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रत्येक विषयाची सिरीज सुरू करणार आहोत. तर सगळ्यांनी हे व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजून सांगितली जाणार आहे. तसेच यामध्ये उदाहरणासह स्पष्टीकरण दिले जाणार आहे. तसेच यासोबत तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी असणारे महत्त्वाचे क्वेश्चनही दिले जाणार आहेत. म्हणजे एकाच व्हिडिओमधून तुमचा 3ही प्रकारचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. तर हे व्हिडिओ बघायला तुम्ही नक्कीच विसरू नका. आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील धडा क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासणार आहोत. त्यामधील आपण बघत आहोत मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरणमधील जो मूलद्रव्य आहे तो मूलद्रव्य म्हणजे काय याचा आपण काही बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत. मूलद्रव्य म्हणजे काय तर एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ. एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला जो रासायनिक पदार्थ आहे त्यालाच आपण मूलद्रव्य म्हणतो. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्या इतका असतो. जो अणुक्रमांक असतो हा त्यांच्या गाभ्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्या इतका असतो. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन इत्यादी. आता बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण करताना 3 प्रकार पडतात: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्यापैकी 2 प्रकार आपण आधी पाहूयात. धातू म्हणजे काय? धातू म्हणजे मेटल्स. धातूला आपण इंग्लिशमध्ये मेटल्स म्हणतो. आता धातू म्हणजे काय याची व्याख्या पाहूया. ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार होते त्यांना धातू म्हणतात. म्हणजेच काय होत आहे, त्यांचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते गमवत आहेत, त्यामुळे धन आयन तयार होतं. कोणतं आयन तयार होतं? धन. यालाच धातू म्हणतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ काय आहे बघा, लोह, तांबे, सोने. ठीक आहे. तुम्ही बघू शकता, लोह सगळ्यांना माहीत आहे, तांबे आणि सोने सगळ्यांना माहीत आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रॉन जे आहे ते गमावले जातात, त्याच्यामुळे धन आयन तयार होतं. यालाच धातू म्हणतात. आता याचे आपण गुणधर्म बघूया. गुणधर्म आहे, धातूंना चकाकी असते. सोने सगळ्यांना माहिती आहे, सोन्याला चकाकी असते का? असते. म्हणजेच सोने हे धातूमध्ये मोडतं. त्यांना चकाकी असते, द्रावणीयता असते, कठिन्यता असते आणि ते विद्युत वहन असतात. ओके. काय करतात ते? विद्युत वहन करतात. म्हणजेच ते विजेसाठी वापर करण्यात येतात. आता आपण अधातू बघूया. अधातू म्हणजे काय? अधातू म्हणजे नॉन मेटल्स. अधातू म्हणजे काय? नॉन मेटल्स. अधातूला आपण इंग्लिशमध्ये नॉन मेटल्स असे म्हणतो. ज्या मूलद्रव्यांचे अणु इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ऋण आयन तयार करतात त्यांना अधातू म्हणतात. बघा, इथे काय होतं आहे, इलेक्ट्रॉन गमावले जात आहेत म्हणून ऋण आयन तयार होतात. यालाच अधातू असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही ही नोट्स लिहूनही घेऊ शकता. गमावल्यामुळे ऋण आयन तयार करतात त्यांना अधातू असे म्हणतात. आता उदाहरणार्थमध्ये काय येईल? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. आता याचा गुणधर्म काय असणार आहे? धातूच्या बरोबर विरुद्ध याचे गुणधर्म असणार आहेत. जसं धातूला चकाकी होती, अधातूला चकाकी नसते. धातू विजेचे सुवाहक आहेत, अधातू विजेचे दुर्वाहक आहेत. ओके, समजलं सगळ्यांना? आता आपण धातू सदृश्य बघूया. धातू सदृश्य म्हणजे काय? या धातू सदृश्यमध्ये या दोघांचेही वर्गीकरण केलेले असते. म्हणजेच या दोघांचेही गुणधर्म याच्यामध्ये सामावलेले असतात, धातूचे सुद्धा आणि अधातूचे सुद्धा. म्हणून ह्याला धातू सदृश्य म्हणतात. ओके. आता आपण बघूया. तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, तुम्ही 8वी आणि 9वीला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे काही शब्द ऐकले असतात, बरोबर? ठीक आहे.
आता तेच कन्सेप्ट आपल्याला ह्या लेसनमध्ये, ह्या धड्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचे आहे. तर ते आधी आपण जाणून घेऊया आणि मग आपण आपला धडा म्हणजे जो मेन आपला टॉपिक आहे तो अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो, प्रोटॉनवरती प्लस म्हणजेच धन प्रभार असतो आणि हा जो न्यूट्रॉन आहे हा प्रभाररहित असतो, त्याच्यावरती कोणताही भार नसतो. ओके, त्याच्यावरती नेगेटिव्हही नसतो आणि पॉझिटिव्हही नसतो. सगळ्यांना समजलं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो तुम्हाला या लेसनमध्ये विचारला जाणारा तो प्रश्न आहे तो म्हणजे अणुवस्तुमान. अणुवस्तुमान म्हणजे काय बरं? अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजेच अणुवस्तुमान. ओके, यांची एकत्रित संख्या म्हणजेच अणुवस्तुमान. आता न्यूट्रॉन म्हणजे काय बरं, सॉरी अणुक्रमांक म्हणजे काय बरं ते बघणार आहोत आपण. अणुवस्तुमान तुम्हाला कळलं, अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता आपल्याला अणुक्रमांक बघायचा. अणुक्रमांक म्हणजे केंद्रकातील काय असणार आहे, प्रोटॉनची संख्या. केंद्रकातील प्रोटॉनची संख्या जी असते ती असते अणुक्रमांक. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल तिथे तर इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉनची जेवढी संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते, म्हणून आपण इथे आता फक्त प्रोटॉन घेतलेला आहे. दोन्ही सेम असतात, याला आपण म्हणतो अणुक्रमांक. याला आपण म्हणतो अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक. ओके, सगळ्यांना समजलं आहे. आता प्रोटॉन म्हणजे काय, न्यूट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, अणुक्रमांक म्हणजे काय, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. ओके, आता आपण आपला जो मेन भाग आहे त्याकडे वळणार आहोत. आता आपला मेन जो भाग आहे धडा दुसरा, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, हे आपण अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण. दुसरा आहे न्यूडॉल्स अष्टकांचा नियम, आधुनिक आवर्त सारणी, डोबेराइनरची ट्रिके, मेंडेलेवची आवर्त सारणी. आता याच्या आधी आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण तो आपण पाहूया. आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे काय, तर पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्यांचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. ओके, मूलद्रव्याचे जे काही अणू असतात ते काय असतात, एकाच प्रकारचे असतात. आज मी तेच विज्ञान जगातला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत. म्हणजे आत्ता आपल्याला किती मूलद्रव्ये ज्ञात आहे, टोटल 118. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये माहीत होती. 118च्या सुमारामध्ये किती मूलद्रव्ये ज्ञात होती आपल्या सर्वांना, 30. किती, 30, फक्त आणि फक्त 30. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्या विषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहे का, हे वैज्ञानिकांनी तपासू लागले. तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू असे गट पडले, जे की आधी आपण अभ्यासलेले आहेत. आता इथे धातू आणि अधातू हा शब्द जो आलेला आहे ते तुमच्यासाठी मागेच क्लिअर झालेलं असेल. धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय. ठीक आहे, आता पुढे जाऊया. पुढील काळात मूलद्रव्यांचा धातुसदृश नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला, जो की मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्यांचे व त्याचे गुणधर्म याविषयी त्याचे ज्ञान वाढू लागले. तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाची इतर अनेक पद्धती शोधून काढलेल्या आहेत. ठीक आहे, अनेक पद्धती याच्यामध्ये शोधून काढलेल्या आहेत. त्यापैकी एक आज आपण बघणार आहोत,
डोबे रायनरची त्रिके. ओके, याला आपण इंग्लिशमध्ये डोबे रायनर्स ट्राइड्स असेही म्हणतो. डोबे रायनर ट्राइड्स असेही म्हणतो. नाव सी, सन. 1817 डोबे रायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. काय सांगितलं बरं त्यांनी? आता बघा, लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे? 1817 किती साली? 1817 जर्मन वैज्ञानिक शास्त्राने त्यांनी काय केलेलं आहे? अणुवस्तुमान यात संबंध असल्याचे सुचवले. कोणामध्ये? अणुवस्तुमानामध्ये. कोणामध्ये? अणुवस्तू, एक मिनिट, अणुवस्तुमान कशामध्ये सांगितलं त्यांनी? याच्यामध्ये मेन पॉईंट काय आहे? 1817 जर्मन वैज्ञानिक शास्त्रज्ञ कोण होता? डोबे रायनर यांनी काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? अणुवस्तुमानांचे संबंध सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्यांचे प्रत्येकी 3 गट पाडले. किती गट पाडले? 3 गट पाडले. किती गट पाडलेत बघा? इथे आहेत 3 गट पाडले. मूलद्रव्यांचे किती गट पाडलेले आहेत? 3 गट. त्यांनी त्याला त्रिके नाव दिलं. काय नाव दिलं इथे? त्रिके. ठीक आहे. 3 गट पाडले, त्याला त्रिके नाव दिलं. पुढे काय केलं? तर एका त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. म्हणजे काय केलेलं आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे? पुन्हा एकदा नीट ऐका. त्यांनी ह्या त्रिकांमध्ये असं सांगितलेलं आहे की अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने जेव्हा मांडणी केली जाते, मांडणी केल्यानंतर जो 3 मूलद्रव्य आपल्याला सांगितलेले आहेत, त्यातला जो मधला मूलद्रव्य आहे त्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे? त्याच्या इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबे रायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही. होऊ शकले का? नाही होऊ शकले. म्हणजेच काय केलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा 1817 काय केलेलं आहे? जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांच्या अणुवस्तुमान यांच्यामध्ये शोध दाखवले. ठीक आहे. त्यानंतर त्याने त्यामध्ये 3 गट पाडले, त्याला त्रिके असे नाव दिले. मग काय सांगितलं? हा जो 1, 2 आणि 3 हे जे त्रिके होते त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा जो मधला आहे ना, हा जो मधला मूलद्रव्य आहे तो मूलद्रव्यांचे जे काही अणुवस्तुमान आहे ते अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या, इतर 2 म्हणजे कोणते? हे 2 यांच्या सरासरी इतके असते. म्हणजे यांच्या सरासरी म्हणजे काय? यांच्या बेरजे इतके असते. ठीक आहे. असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते कसे हे आता आपण उदाहरणासह बघूया. आता तुम्हाला इथे दिसत आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असे 3 अणुवस्तुमान इथे दिलेले आहेत. ठीक आहे. तिघांचे अणुवस्तुमान दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण लिथियमचं आहे. लिथियमचं काय आहे? 6.9. इथे सोडियमचं आहे 23.0 आणि पोटॅशियमचं आहे 39.1. ठीक आहे. आता आपण एक उदाहरण सोडूया म्हणजे आपल्याला ते आणखी लक्षात येईल. आपल्याला सांगितलेलं आहे हा जो मधला आहे सोडियम, त्याच्या इतकं आपल्याला बाकीच्या 2 जे काही आपल्याला दिलेले आहेत मूलद्रव्ये त्यांचे बेरजे इतकं मधला मूलद्रव्यांची अणुवस्तुमान येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता बघूया आपण. पोटॅशियम आपल्याला दिलेलं आहे 39.1 प्लस देन आपल्याला काय सांगितलेलं आहे? लिथियम आपल्याला दिलेलं आहे 6.9. यांचे ॲडिशन किती येणार आहे?
4.6. ओके, आता 4.6 आलेली आहे, आपल्याला ॲडिशन मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला डिवायडेड बाय 2 करायचं आहे. 2 1 जा 2, बेके बे, बे 2 4, बे 3 6. ओके, म्हणजेच आपल्याला किती मिळालेलं आहे, 23. आपल्याला म्हणजेच काय मिळालेलं आहे, 23.0 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच हे डोबेराइनचे त्रिके आहेत. 23.0 उत्तरही 23.0, म्हणजेच हे त्रिके आहेत. 2 नंबरचा आहे कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम. कॅल्शियम आहे 40.1. देन दुसरा बेरियम आहे 137.3. आणि आपल्याला जो स्ट्रॅन्शियम आहे तो दिलेला आहे 87.6. तर आपल्याला मधला आहे स्ट्रॅन्शियम, मधल्याच्या इतके आपल्याला बाकीच्यांच्या दोघांची बेरीज यायला पाहिजे. तर ती आली बरोबर तर ते त्रिके आहेत. जर ती बेरीज बरोबर नाही आली दोघांची मिळून तर ते त्रिके नाही आहेत. ठीक आहे, तर बघूया आपण काय सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅल्शियम 40.1 प्लस नंतर आहे बेरियम 137.3, 137.3, एक मिनिट. तर आपल्याला आता याचं काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. काय येणार आहे, 4.771. ओके, आता डिवायडेड बाय 2 करायचं आहे आपल्याला. 177.4 डिवायडेड बाय 2. मी याचा आन्सर आपल्याला येत आहे 88.7. आता बघा 88.7 येत आहे आणि आपल्याला इथे म्हणजेच 88.7 असं आपल्याला आन्सर आलेलं आहे आणि आपलं ॲक्च्युअलमध्ये 87.6 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, हे मिसमॅच आहे. आपल्याला एक डिजिटचा जो काही नंबर आहे त्यामध्ये जरा फरक येत आहे. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय. इथे आहे 87, इथे आहे 88, इथे आहे 87, इथे आहे 88. म्हणजेच हा जो आहे कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम हा त्रिकांमध्ये मोडणार नाही. का नाही मोडणार बरं, कारण या दोन्ही मूलद्रव्यांची जी काही ॲडिशन आहे अणुवस्तुमानांकांची ती आपल्याला कुणा इतकी मिळालेली नाही आहे, तर स्ट्रॅन्शियम इतकी मिळालेली नाही आहे. म्हणजेच कॅल्शियम आणि बेरियम यांची जी काही टोटल आहे ती आपल्याला स्ट्रॅन्शियम इतकी मिळालेली नाही आहे, म्हणून हे त्रिकांमध्ये मोडणार नाही. सेम आपल्याला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन काढायचं आहे. ब्रोमीन आहे 79.9 ॲक्च्युअलमध्ये, आयोडीन आहे 126.9, क्लोरीन आहे 35.5. जेव्हा आपण इथे ॲडिशन करतो क्लोरीनची आणि आयोडीनची तेव्हा 126.9 अधिक 35.5 तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 4.261. ओके, काय मिळणार आहे 162.4. आता आपल्याला भागिले 2 करायचं आहे. भागिले 2 केले असता आपल्याला उत्तर मिळणार आहे 81.2, जे की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये दिलेल्या ब्रोमीनच्या उत्तराशी मिळत नाही. 81 आणि ॲक्च्युअलमध्ये आहे 79. म्हणजेच हे सुद्धा त्रिकांमध्ये मोडणार नाही. सर्वांना समजलं. सेम आता आपण काय काय पाहिले,
लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे त्रिकांमध्ये मोडले. देन त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे कॅल्शियम, स्ट्रँशियम आणि बेरियम हे त्रिकांमध्ये मोडलेलं नाही आहे. का मोडलेलं नाही हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे सुद्धा मोडलेलं नाही आहे, हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्ही आजच्या होमवर्कमध्ये हे पूर्ण करायचे आहेत. आजचा जो तुमचा अभ्यास आहे तो असणार आहे सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबेरायांची त्रिके ओळखा. तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असणार आहे पेपरमध्ये सुद्धा आणि हे तुम्हाला सोडवायचे आहेत. आता एक्झामच्या दृष्टीने बोर्ड एक्झामच्या मध्ये या धड्यावरती या पॉईंटवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हेही मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. एक म्हणजे डोबेरायांची त्रिके स्पष्ट करा हा प्रश्न आणि दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये येणार आहे तुम्हाला आधीच तुम्हाला काय देणार आहेत त्रिके दिलेले जाणार आहेत, त्यांची अणुवस्तुमानं दिलेले जाणार आहेत आणि ते तुम्हाला ओळखायचं आहे की ते त्रिकांमध्ये मोडतं की नाही. अशा 2 टाईपचे प्रश्न तुम्हाला या मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरणमधील पहिला पॉईंट डोबेरायांची त्रिके याच्यामध्ये दिली जाणार आहेत. ओके, धन्यवाद.